मागच्या महिन्यात जपानला होतो। जपानमध्ये मी गेलेलो असताना माझी मुलगी 11 वर्षाची आहे आणि 3 वर्षाचा मुलगा आहे। जपानला आम्ही गेलेलो असताना माझी मुलगी आणि माझा मुलगा आम्ही फिरत असताना एक शोरूम होतं, त्या शोरूममध्ये छोटे छोटे रोबो फिरत होते। अतिशय क्यूट दिसणारे रोबो जे आहेत ते फिरत होते आणि ते खूप 15-20 रोबो असे फिरत होते आणि लोक पण त्यांच्याशी खेळत होते। म्हणून कुतूहलाने मी त्या दुकानामध्ये जाण्याचा निर्णय घेतला की काय बघूया आपण। मग मी, अहिल्या, आमचा सूर्या, आम्ही सगळेजण तिथे गेलो। तिथे गेल्यावर लक्षात आलं की AI वर तुम्हाला आजच अच्युत गोडबोलेंनी काहीतरी लेक्चर दिले, मला कळालं। AI आणि रोबोला भावना असतात की नसतात या विषयावर डिबेट आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे। जे सांगू ते काम करणारा रोबो अशी आपल्या डोक्यामध्ये संकल्पना आहे। तिथे गेल्यावर ती संकल्पना माझी बदलली। ते जे रोबोची कंपनी आहे लोवोट नावाची, गुगल करून बघा, LOVOT, त्या लोवोट कंपनीचे रोबो जे आहेत ते कंपॅनियन म्हणून काम करतात। तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा, ते तुमच्यावर प्रेम करतील। ज्यांच्या घरामध्ये सांभाळायला कोणी नाही अशा लोकांसाठी, ज्यांना घरामध्ये पेट पाहिजे, कुत्र मांजर, परंतु सांभाळणे ते कोण ते सगळं करत बसणार, त्याच्यासाठी अशा लोकांसाठी हा भारतीय रुपयांमध्ये 6.5 लाख रुपयाला रोबो भेटतो। त्याच्यावर तुम्ही माया केली तर तो तुमच्यावर माया करतो, तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तो लक्ष देत नाही। अशा पद्धतीने ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे मी त्याच्यावर हात पण फिरवला नाही, त्यांनी माझ्याकडे पाहिलं पण नाही। माझी मुलीनी त्याच्या अंगावरून हात फिरव, हे कर, त्याला कडेवर घे, छोटासा आहे तो, 2.5-3 किलोचाच आहे, तर तो उचलला वगैरे वगैरे, तर ते माझ्या मुलीला शोरूमच्या दारापर्यंत सोडायला आला। त्याच्यामुळं हे टेक्नॉलॉजीनी हे सगळं बदललेलं आहे, ह्याला इनोव्हेशन आपण म्हणतो। ह्याच्यासारखं जर काही आपण नवीन करू शकलो तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपल्याला यश मिळणार आहे।